तर कपडे काढून घेतले होते दर्शन. तर विषय असा आहे, रक्षाबंधनाला गेलो होतो आपण आपल्या मामाच्या घरी. मामा म्हणे चला तुम्हाला घृष्णेश्वर मंदिर दाखवून आणतो. मग तिथून टेबलशीत निघालो आपल्या मेन रोडनं म्हणजे जालना रोडनं. मग तिथून काय एकदा तर घेतलं पेट्रोल टाकल्यावर का गाडी नुसते अशी पळत होती, नुसते इकडून तिकडं म्हणजे आपले मामा पळत होते. तर वातावरण इतकं भारी झालं होतं ना, डायरेक्ट जम्मू काश्मीरवरूनच झालं होतं. मग तिथून पोहोचलं आपल्या घृष्णेश्वर मंदिराकडं. तर तिथं असं आहे ना, कपडे काढल्याशिवाय नाही का दर्शनच घेऊन देत नाही, डायरेक्ट तिथून हाकलून देत राहते. मग घेतले कपडे काढून आणि निघालो मंदिर. मग दर्शन करून झाल्यावर गेलो तर आपल्या आईला देवळकर कुंडकडं. मग तिथं पाय एकदम असं इतकं भारी वातावरण आहे ना, जिकडं पाहताना तिकडं नुसतं महादेवचेच पिंड आणि ते बरं का, गणपती महादेव सगळीकडं. इथं नाईट शोला खूप भारी होते. मग तर गेलो होतो तर आपल्या मारुतीरायाचे पण दर्शन करून घेतले. आता दर्शन करून एकदम मुख्यमंत्री झालं होतं. मग आपल्याला जायचं सिटीमध्ये, कारण की आपल्या सागर भाऊला दर्शिक कपडे घ्यायचे होते. तर दर्शिक आपले घेतले कपडे आणि तिथून निघालो आपलं घराकडं. मग ब्लॉग आवडल्यावर करा लाईक शेअर फॉलो.